आणि माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवला सांगत असते की या सगळ्याच्या मागे ना नक्कीच हा राकेश आहे. यावर माझी पूर्ण खात्री आहे. राकेशशिवाय हे दुसरं कोणीही करणार नाही असं देखील आता ती म्हणत असते. अर्णव म्हणतो की या सगळ्याच्या मागे जर तो असेल ना तर या वेळेला मी त्याला काही सोडणार नाहीये. तोच मी आता तो कसा कबूल करत नाही ते. जसा आता अर्णव तिकडनं निघून जातो ना तसं मात्र आता ईश्वरी आपल्या कपाटामध्ये आणि तिच्याच रूममध्ये सगळ्यांची पडताळणी करत असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की अर्णवने शोधण्यामध्ये काही गफलत केली असेल तर निदान आपण तरी बघावं, आपण तरी शोध घ्यावा, म्हणून ती सगळ्या रूममध्ये शोधाशोध करत असते. दुसरीकडे नम्रताला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं आणि तीसुद्धा आता विचार करत असते आणि ती बोलू लागते की नक्कीच काल जे काही प्रकरण घडलं त्यामुळेच ना आकाश सर खूप जास्त डिस्टर्ब असतील. मला ना एकदा त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांना बोलून घेतलं तर बरं होईल असा विचार करूनच ना आता ती त्याला कॉल करते. तर आकाश थोडं कामामध्ये बिझी असल्यामुळे कॉल रिसीव केल्या केल्या नम्रताला म्हणतो की माझं जरा ना काम आहे त्यामुळे मी आता तुझ्याशी बोलू शकत नाही. त्यावर काल घडलेल्या गोष्टीमुळे तुम्ही नाराज झाला आहात का? बोला ना, मला कळतंय. त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत अबोला धरला आहात ना. तर इकडे मात्र आकाशला कामात असल्यामुळे आणि ट्रॅफिकचा आवाज असल्यामुळे काहीच गोष्टी ऐकू येत नसतात. म्हणूनच आता तो म्हणत असतो की हॅलो हॅलो, तू काय बोलतेस ना, मला कळत नाही आहे, आपण नंतर बोलूया. आणि असं बोलूनच ना आता मात्र तो फोन ठेवतो. नम्रताला कळतं की नाही, या सगळ्याच्या मागे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपल्याला शोध तर घ्यावाच लागेल. एकदा मी त्यांच्याशी भेटून बोलते असा विचारच ती आता करत असते. दुसरीकडे मात्र सगळीकडे शोधाशोध आता ईश्वरीची सुरू असते. ईश्वरी सगळीकडे शोधाशोध करत असताना तिला रूममध्ये कुठेही आता ते सापडत नसतं चेकबुक. मग ती विचार करते की चेकबुक इथे तर नाही आहे, पण त्याच वेळेला तिला टेबलवर असलेला अर्णवचा मोबाईलही दिसतो. अर्णवचा मोबाईल तिला दिसल्याबरोबर ती आता विचार करते की हा तर अर्णव सरांचा मोबाईल आहे, म्हणजे ते घेऊन जायला विसरले आहेत असाही विचार डोक्यामध्ये येऊ लागतो. आणि मग आता अर्णव सर तर कुठे गेले असतील गाडी घेऊन, आता मी त्यांना कसा काय मोबाईल देऊ शकते हा विचारसुद्धा डोक्यात येतो. आणि मग ती मोबाईल तिथेच ठेवते आणि सगळीकडे शोधाशोध घ्यायला सुरुवात करते. कारण आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तिला या सगळ्याचा शोध घ्यायचा होता. दुसरीकडे आता अचानकपणे अर्णवच्या फोनवर फोन आलेला असतो. तो फोन बँक मॅनेजरचा असतो. बँक मॅनेजर आता म्हणत असतो की मला ना जरा अर्णव सरांसोबत बोलायचं होतं. अर्णव सर का? ते तर नाही आहेत, ते बँकेतच यायला निघाले आहेत. काही प्रॉब्लेम झाला आहे का? हो, आता पुन्हा एकदा आमच्या बँकेमध्ये एक माणूस चेक घेऊन आला आहे आणि तो मोठ्या अमाऊंटचा चेक आहे, म्हणून विचार केला जरा त्यांच्याशी बोलून घेतलं असतं. नाही, ते बँकेतच यायला निघाले आहेत. तो माणूस आहे ना त्याला थांबवून घ्या. ते काय ना त्यांचा मोबाईल ते घरातच विसरले आहेत असं देखील आता ईश्वरी बोलत असते. आणि ईश्वरी आता फोन ठेवते. ईश्वरीच्या लक्षात येतं की नाही, म्हणजे या सगळ्याचा करता धरता हा दुसरा तिसरा कोणी नाही तर राकेशच आहे. मग आता ती विचार करते की तो चेकबुकसुद्धा राकेशच्याच रूममध्ये मला सापडेल. मग आता त्या राकेशच्या रूममध्ये जाऊन तो या सगळ्याचा तपास घ्यायचं आता ईश्वरी ठरवते. म्हणजेच काय तर आता ईश्वरीला चांगलंच कळून चुकलेलं असतं की या सगळ्याचा मास्टर माइंड हा राकेश आहे. मग ती मॅनेजरचा फोन ठेवते आणि मग ती विचार करते की तसंही घरात आता कोणी नाही आहे, त्या संधीचा आपण चांगलाच फायदा घेऊ शकतो. आपण अंजलीताईंच्या रूममध्ये जाऊन या सगळ्याचा शोध घ्यायचा का हा विचार ईश्वरी करते. आणि मग काय, ईश्वरी लगेचच अंजलीच्या रूममध्ये जायला निघते. कारण जोपर्यंत अंजली नाही आहे, ती देवळात गेली आहे, तोपर्यंत आपण या सगळ्याची झडती घेऊया. म्हणजे कसं आपल्याला जे हवं आहे ते तुर्तास तरी भेटेल असा विचार करून ती आपल्या रूममधनं अंजलीच्या रूममध्ये जाते. अंजलीच्या कपाटामध्ये ती हात घालते. ती म्हणत असते की हे सगळं करताना मला आवडत नाही आहे, पण काय करणार अंजलीताई,
आई सॉरी, जो माणूस आपल्या घरात आहे ना अत्यंत विचित्र आहे आणि त्या विचित्र माणसाचा जर शोध घ्यायचा असेल ना तर तो मला इथेच घ्यावा लागेल. मग आता ईश्वरी जी आहे ती हळूच ना कपाटही उघडते. ईश्वरी कपाट उघडते, इकडे तिकडे सगळ्या काही गोष्टी बघत असते, काही सापडतायत का. मग आता तिला गोष्टी सापडतात सुद्धा. मग आता ते जेव्हा तिला पासबुक सापडतं तेव्हा आता ती चकित होते आणि तिला आता आनंदही होतो की चला फायनली हे चेकबुक भेटले, म्हणजे या सगळ्याच्या मागे हा राकेशच आहे याच्यावर तर शिक्कामोर्तब झालेला असतो. मग आता ती विचार करते की अर्णव सर आले ना की अर्णव सरांना या सगळ्याबद्दल सांगीन की या सगळ्याचा मास्टर माइंड ना हा राकेशच आहे ते, असाही विचार ना आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. त्यानंतर आता ते चेकबुक घेऊन तिकडनं लवकरात लवकर तिला सटकायचं असतं, कारण त्या चेकबुकमुळेच ना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आता घडणार असतात. त्यामुळे आता ती चेकबुक तिकडनं घेऊन जाणारच ना. तेवढ्यातच तिकडे आता हा राकेश आलेला असतो आणि राकेश ईश्वरीला बघतो. तो म्हणतो, आज इंदोरी जिलेबी आमच्या रूममध्ये? अच्छा, आज घरात कोण नाही आहे म्हणून मला शोधत शोधत आलीस का? चला, बेडरूममध्येच भेटलीस, बरं वाटलं. आता आपल्याला जे करायचं आहे तेही करता येईल, असा हा घाणेरडा राकेश बडबडू लागतो. त्यावर ईश्वरी थोडी घाबरते, कारण तिला माहिती आहे घरात कोणीही नाही आहे आणि आता आपण चांगल्याच मोठ्या संकटात अडकलेलो आहोत, हेही तिला आता कळून चुकलेलं होतं. पण तरीसुद्धा तिथून ती बाहेर पडायचा प्रयत्न हा करत असते. दुसरीकडे आता अर्णव बँकेमध्ये पोचलेला असतो आणि त्या माणसाला विचारत असतो, बोल, हे सगळं तुला कोणी करायला सांगितलं? बोल, पटकनी बोल. मग आता तो राकेशचं नाव घेतो, राकेश नायर असं त्याने नाव घेतल्याबरोबर आता मात्र अर्णव म्हणतो, काय हे सगळं राजेशने केलं आहे? आता त्याचं डोकं खूप जास्त फिरतं, त्याला मोठा धक्का बसतो. मग तो विचार करतो की हे सगळं जर ह्याने केलं असेल तर नाही, काही झालं तरी आता आपण या सगळ्याचा तपास तर घ्यायलाच हवा. आता नाही, आपल्याला बघायला हवं. मी तर मोबाईल घरीच विसरून आलो आहे. नाही, मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल, म्हणजे घरात कोणी नाही आहे आणि तो असेल घरात तर नाही, माझ्या ईश्वरीचा जीव धोक्यात आहे, हे सुद्धा आता कुठेतरी अर्णवला कळलेलं असतं. त्यामुळे अर्णव आता मागचा पुढचा विचार न करता पटकनी धावत निघतो. मग इकडे दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, राकेश जो आहे तो ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की काय आज माझ्या बेडरूममध्ये येणं केलं? चल दे बरं हातात असलेलं चेकबुक दे. तुला ना हे चेकबुक मी मिळू देणार नाही आहे, काही झालं ना तरीसुद्धा दे ते चेकबुक. आणि आज बरंच झालं माझ्या तावडीत सापडली, किती दिवस या क्षणाची वाट बघत होतो तुलाही माहिती आहे, आणि आज हा क्षण आलाय फायनली. त्यामुळे ना मला खूप बरं वाटतंय. ये, आता तुला ना माझ्यापासून कोणीसुद्धा वाचवू शकत नाही. ईश्वरी पळायचा सटकायचा प्रयत्न करत असते, पण ईश्वरीचा हात ना त्याने मागून इतका बेकार धरलेला असतो ना की बिचाऱ्या ईश्वरीला खूप जास्त वेदना होत असतात. ईश्वरी म्हणत असते की सोड, हात सोड म्हणजे सोड, असं बोलून ती जोरजोरात ओरडत असते. पण काही केल्या हात सोडायला आता राकेश तयार नसतो. राकेश म्हणत असतो की माझ्या नादी लागलीस ना की असंच असतं, आता भोग तुझ्या कर्माची फळं. आणि असं बोलून तो आता तिला मारायचा प्रयत्न करत असतो. पण ईश्वरी त्याच्यातून सुद्धा कसाबसा आपला हात सोडून घेत असते. पण ईश्वरीचा हात त्याने इतका दाबलेला असतो ना की ईश्वरी जोरजोरात किंचाळ्या मारत असते. त्याला ईश्वरीच्या हातात ना ते चेकबुक काढून घ्यायचं असतं आणि त्यासाठी त्याची धडपड सुरू असते. पण ईश्वरीने ठरवलेलं असतं मनाशी की नाही, या माणसाला हे चेकबुक मिळू द्यायचं नाही. आणि त्यामुळेच ना आता मात्र ती लपवते, ती चेकबुक त्याला देत नाही. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, राकेश म्हणत असतो की आज तुला माझ्या तावडीतून कोणीही वाचवू शकत नाही, तू आता माझ्या तावडीत चांगलीच अडकली आहेस बघ. आता ईश्वरीला तो ढकलतो, त्याबरोबर ईश्वरीच्या हातात ना ते चेकबुक खाली पडतं आणि त्यानंतर आता ईश्वरीही त्याला जोरात ढकलते, कारण तिला तिकडनं सटकायचं असतं. मग आता ईश्वरीचा पाय वगैरे ओढायचा तो प्रयत्न करतो, पण ईश्वरी स्वतःला सावरत पटकन उठून उभी राहते आणि आता
जवळ येणाऱ्या राकेशला ती जोरातच बेडवर ढकलते. पण हा राकेश हा शेवटी माणूस आहे आणि तो त्याला मिळवण्यासाठी ना अगदी काहीही करू शकतो. दुसरीकडे अर्णवचा जीव नुसता वर खाली होत असतो. त्याला कळून चुकलेलं असतं की इंदौर नक्कीच कोणत्या तरी टेन्शनमध्ये असणार आहे. तिने मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा होऊ शकत नाही, कारण मीच मोबाईल घरी विसरून आलोय असाही विचार तो करत असतो आणि एकदमच फास्ट गाडी चालवत असतो. दुसरीकडे राकेश हा ईश्वरीच्या मागे मागे जातो. ईश्वरी आता बाहेर हॉलमध्ये आलेली असते आणि त्याच वेळेला आता ईश्वरी पुन्हा एकदा त्याच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करते. ईश्वरीला तो म्हणतो की काय आपण दोघं काय पकडापकडी खेळतोय का लपाछपी खेळायचे, सांग मला, मग आपण तसंच करायचं का? पण मी ना तुला बरोबर पकडू शकतो. तुला असं वाटत असेल की मी तुला पकडू शकत नाही आहे तर हा तुझा गैरसमज आहे. चल खेळायचं का असं बोलून तो आता तिला म्हणत असतो. पण दुसरीकडे खूप जास्त घाबरलेली ही ईश्वरी असते. ईश्वरीला तो म्हणतो की चल हां 1 2 3 असे तो 10पर्यंत आकडे मोजतो. तोपर्यंत ईश्वरीला रूममध्ये सटकायला चांगलीच संधी मिळालेली असते. मग आता ईश्वरी काय करते, पटकनी रूममध्ये जाते आणि रूमचं दार लावून घेते. कडी वगैरे तिने आता लावून घेतलेली असते आणि त्यामुळे आता ईश्वरीला जरा बरं वाटत असतं. इकडे आता अर्णवही फास्ट घरी यायला निघालेला असतो. तर इकडे मात्र जिलबी, आता तुला कोणीही वाचवू शकत नाही ग. तू माझ्या मोठ्या अडचणीत सापडली आहेस बघ. आता तू कशी वाचशील? नाही हां, तू बिलकुलही वाचू शकणार नाही आहेस. तुला असं वाटत असेल की तू या सगळ्यातून वाचू शकतेस, पण नाही, मी आलोय आता तुला पकडणार, थप्पा असं बोलून तो आता रूमकडे आलेला असतो. ईश्वरी दाराच्या मागेच उभी असते. ईश्वरीला खूप जास्त भीती वाटत असते. तिला आता कळत नसतं की काय करावं. पण इकडे हा राकेश ना इतका पिसाळलेला आहे ना की बघायलाच नको. महाभयंकर पिसाळलेला आहे. म्हणजेच ना इथे आता ईश्वरीने दाराची कडी लावलेली असते ना, तर ती कडीसुद्धा आता तो तोडायला मागे पुढे बघत नसतो. म्हणजेच आता त्याला ना ती कडीसुद्धा तोडून टाकायची असते आणि बरोबर ती कडी तोडून टाकतो आणि तो आता इकडे ईश्वरीला रूममध्ये शोधत असतो. कुठे आहे माझी इंदोरी जिलेबी? नेमकी ईश्वरी त्या दाराच्या मागे लपून बसलेली असते. आता ईश्वरीला तिकडनं सटकायचं असतं. म्हणूनच ईश्वरी आता खूप जास्त घाबरते. हा मात्र जसं रूममध्ये शिरतो तशी मात्र आता तिकडनं पळते. मग आता ती पळली आहे हे आता राकेशला समजतं. राकेश पुन्हा एकदा धावत धावत खाली जातो. आता ईश्वरीला कळत नसतं की कुठे जाऊ. म्हणजे तिला तिची रूम हे एक सेफ जागा वाटत होती, पण तिथे सुद्धा हा राकेश आलेला होता आणि त्याने दार उघडलेलं होतं. इकडे आता ईश्वरी स्वतःला सावरत असते आणि ती म्हणत असते, जराही जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही हां, लक्षात ठेव. जरा जरी जवळ आलास ना तर बघ मी काय करेन ते. आणि असं बोलून ती आता त्याला लांब करत असते. त्याच वेळेला तिचा तोल जातो, ती खाली पडते. ती जशी खाली पडते ना तसा मात्र आता राकेश तिची गचांडी धरतो आणि तिला म्हणतो की तुला आता मला हा चेकबुक द्यावाच लागेल. पण तेवढ्यातच ना अर्णव बरोबर घरी येऊन पोचलेला असतो. इकडे मात्र आता राकेश तिला म्हणत असतो की दे मला चेकबुक. पण आता चेकबुक द्यायला ती तयार नसते. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तुला चेकबुक देणार नाही असं तिने ठामपणे सांगितलेलं असतं. लांबून हा सगळा प्रसंग जेव्हा मात्र आता अर्णवने पाहिलेला असतो तेव्हा अर्णव खूप जास्त घाबरतो. त्याला कळतं की आपली इंदोरी किती मोठ्या संकटात अडकलेली आहे ते, आणि म्हणूनच तो आता तिकडनं पटकनी पळ काढतो. आणि जेव्हा तिकडे जातो ना तेव्हा मात्र ईश्वरीच्या अंगावर जो राकेश येत असतो त्याला त्याने आता बाजूला केलेलं असतं. आणि जसं तो आता त्याला बाजूला करतो तसं मात्र ईश्वरी ही खूप जास्त रिलॅक्स होते, कारण तिला माहिती झालेलं असतं की आपला हिरो आलेला आहे. मग आता तिकडे अंजली आणि आजीसुद्धा देवळातून आलेल्या असतात. आणि अंजली आणि आजी जेव्हा देवळातून येतात ना तेव्हा समोरचं चित्र पाहतात तर काय, अर्णव हा राकेशच्या अंगावर बसलेला होता आणि त्याला त्या फ्लॉवर पॉटने मारत होता. आणि तेवढ्यातच अंजलीच्या हातामध्ये जे औक्षणाचं ताट
ताट असतं ते खाली पडतं. त्याबरोबर अर्णवचं लक्ष जातं, तर अर्णव बघतो तर अंजलीताई त्याची आलेली आहे. मग तो आता थोडा बिथरतो. मग आता राकेशलाही चांगला चान्स मिळतो. आता त्याला माहिती असतं की काही झालं तरीसुद्धा अंजली आपल्या बाजूलाच असायला हवी. त्यामुळे आता तो रडायचं आणि नाटक करू लागतो. त्याच वेळेला इथे अंजली म्हणत असते की काय चाललंय हे, आणि त्यावेळेला ती आता पहिल्यांदा जाऊन आपल्या नवऱ्याला खाली बसलेला असताना उठवते. तर आता राकेशही नाटक करू लागतो आणि तो आता म्हणत असतो की बघितलंस का, तुझ्या चिंटूने माझ्यावर किती मोठा आळ घेतला आहे, ते काय झालं आहे नेमकं समजेल का? अहो आजी, हा चिंटू जो आहे ना, तो मला म्हणतोय मी पैशांची अफरातफर केली आहे. का करू मी पैशांची अफरातफर? हे सगळं करून मला काय मिळणार आहे? बोल ना आता अर्णव, आता काय झालं आहे? एवढा वेळ तर माझ्यावर तू आरोप करत होतास, मला नाही ते बोलत होतास. बोल ना काय झालं आहे? अगं अर्णव हा माझ्यावर ना आरोप करत होता, आणि अजून अजून कसले आरोप तुला करायचे आहेत तेही करून घे. म्हणजे तुला जर तुझ्या बहिणीला हे सांगायचं असेल की माझं बाहेर अफेअर आहे, मी 3-4 मुलींना फिरवतो, तर तेही सांग, तेही चालेल. बोल ना आता, बोल आता काय झालं आहे? इकडे मात्र आता अंजली खूप जास्त बिथरलेली असते. ती आता बोलत असते की चिंटू हे सगळं काय आहे? मग आता ईश्वरीमध्ये बोलायला जात असते. ईश्वरी आता ती बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते, पण आता अंजली म्हणत असते की मी चिंटूला विचारलंय, तर मला चिंटूकडनंच उत्तराची अपेक्षा आहे. म्हणजे आता अंजली ईश्वरीसोबतसुद्धा वाकडी झालेली असते. ईश्वरीचं म्हणणं तिला ऐकूनही घ्यायचं नसतं. मग आता अर्णव जो आहे तो गप्पच असतो. मग आता ही अर्णवला बोलत असते की तुला मी किती वेळा सांगितलं आहे की तू ह्यांच्यावर असा आरोप करू नकोस. अरे हा किती चांगला देव माणूस आहे, त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे, मला फुलाप्रमाणे जपतात. अरे एकदम बेस्ट जावई आहे, असा जावई कुठे शोधूनही सापडणार नाही. आपल्या सगळ्या घराला समजून घेतात, सांभाळून घेतात, आणि तू सरळ ह्यांच्यावर आरोप करतोयस. काय हे चिंटू, तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती रे चिंटू ह्या सगळ्याबद्दल. तू आज ना माझ्या मनातून उतरून गेला आहेस, असं देखील आता अंजली बोलत असते. अंजली जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा ती खूप जास्त रडत असते, आणि अंजलीला अचानकपणे चक्करसुद्धा येत असते. पण आता इकडे मुद्दामून राकेश जो आहे तो अंजली आणि त्याचसोबत अर्णवमध्ये आता भांडणं लावण्यासाठी अजूनच तेल ओतत असतो. आता असंच म्हणायला हरकत नाही. म्हणजेच त्याला असं वाटत असतं की या दोन भावांमध्ये आता लागली आहे ना, तर ती आग अशीच तेवत ठेवायची. तो आता मुद्दामून नाही ते चुकीचं सगळं काही सांगत असतो. तर इकडे मात्र असणारी आजी ही आता अर्णवला म्हणत असते की अर्णव तुझं काय चाललंय? बोल ना चिंटू, आता बोल काय चाललंय? राकेशही ओरडून बोलत असतो. राकेशला आता चांगली संधीच मिळालेली असते त्याला मुद्दामून हे सगळं टॉर्चर करण्याची. अर्णव सगळीकडनं अडकून गेलेला असतो, सगळीकडनं फसलेला असतो. त्यालाही कळत नसतं की आता काय करावं ते, आणि म्हणूनच आता मात्र तो इकडे तिकडे बघतो. आणि त्यानंतर आता अंजली त्याला म्हणत असते की हा असा एवढा मोठा देव माणूस आहे, आणि त्या देव माणसासोबत तू हे वागतोयस ना, मला नाही आवडत आहे. नको रे, नको वागत जाऊ त्यांच्यासोबत असं. किती चांगले आहेत ते, आणि प्रत्येक वेळेला ते विचार करतात, आणि तू काय करतोयस हे सगळं? असं देखील आता बोलून ती आता आवाज चढवत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा ती बोलते ना, तेव्हा मात्र आता अचानकपणे तिला चक्कर येते. मग आता अर्णव तिला सावरत असतो. एका साईडने राकेश, ईश्वरी आता पाणी घेऊन आलेली असते, तर अंजलीला अर्णव पाणी देत असतो. पण आता अंजलीला अर्णवकडनं बिलकुलही पाणी नको असतं. ती त्या पाण्याला हातही लावत नाही. ती त्याच्यापासून लांब राहायचाच निर्णय घेत असते. आणि ज्या वेळेला ती आता त्याच्यापासून लांब राहत असते तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की काय झालं आहे, काय अशी करतेस, घे. मग आता ती फक्त पाणी आता इथे असणाऱ्या या राकेशच्याच हातून घेते. मग तिला कुठे जाऊन बरं वाटतं, कारण ती आता राकेशवर इतका विश्वास ठेवत असते ना की बघूच नको.
म्हणजे आता राकेशही या संधीचं सोनं घ्यायचं ठरवतो. म्हणजेच ना त्याला आता खूप जास्त आनंद झालेला असतो. तो विचार करतो की मी ज्या गोष्टी ठरवल्या होत्या तशाच फायनली घडत आहेत. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं राकेश हा खूप जास्त चिडलेला असतो आणि राकेश म्हणत असतो की जाऊ दे, तुला असं वाटत असेल की हे सगळं काही माझ्यामुळे झालं, मी सहन करायला तयार आहे अंजली, पण तू इतकी चिडचिड रागराग करू नकोस, असं तो आता अर्णव समोर बोलत असतो. अर्णव मात्र आता ईश्वरीच्या समोर आणि अंजलीच्या समोरच राकेशची माफी मागतो, जे की त्याने कधीही केलेलं नव्हतं. आज काम तो अंजलीसाठी करत होता. ताई सॉरी बोलतोय मी. मग आता अंजली म्हणते की तू जे काही केलंस ना ते कधीही मी विसरू शकत नाही. तू ह्यांना सॉरी बोल, मला नको बोलूस. मग आता तो राकेशलाही सॉरी बोलत असतो. राकेश बोलतो की तू सगळ्यात जास्त अपमान ना तुझ्या बहिणीचा केला आहे, मला नको आहे सॉरी. तुझ्या ह्या अंजली ताईला बोल, तिच्या मनातून तू आज उतरलायस, असं देखील आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे राकेशला या सगळ्याचा आनंद होतो. तो म्हणतो कसलं भारी काम झालं आहे हे. इकडे मात्र आता अर्णव खूप जास्त टेन्शनमध्ये असतो आणि तो आता म्हणत असतो की हे सगळं काय होऊन बसलं, खूपच बेकार झालं आहे हे सगळं. मग आता ताईचा माझ्यावरचा राग कधी जाईल असा विचार देखील त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो. इथे अर्णव आणि अंजलीमध्ये आलेला दुरावा ईश्वरी कशा पद्धतीने दूर करेल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.